तर गाईज आपण आलतो नगरमध्ये ओमकारच्या मोबाईलचा मागचा बॅक पॅनल टाकण्यासाठी आलतो, पण ते म्हणते 2-3 दिवस लागतात. काय फॉल्ट आहे त्यांनाच का ते म्हणते कोण गेला, पॅनल टाकला, चालू झाला, ब्लिंक केला एकदा डबल, मग काय झालं त्याचा म्हणजे काहीतरी कॉन काहीतरी असतो तो गेला म्हणते. आता काय करू, मजा आली. चला मित्रांनो, लवकर आपल्या कॉलेजला कसं लवकर काम आवरलं का, नगरमध्ये काम आहे, थोडं काम वगैरे करूया, लगेच निघूया. मित्रांनो मला कमी सांगा, हे टोल नाका काहीतरी बंद करून मी चालू करून गेला, आणखी पटकन सांगा कमेंट. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हटला 189वा दिवस, म्हणजे 189वा डे. तर गाईज 2 दिवस झाले मी ब्लॉग बनवला नाही, कारण की 2 दिवस मला स्वतःच मी काय करतो काय नाही मला काही सुधारलं नाही. कॉलेजचं ॲडमिशन कुठं घ्यावं कुठं नाही. मित्रांनो म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक पोराला नाही का 12वीच्या नंतर हे फेजमधून फेजमधून जावं लागतं. मित्रांनो ती फेज माझ्या म्हणजे मी इथं म्हणजे बाकीचे पोरं जे म्हणायचे ना 12वीनंतर आवड असतं मिळायचं काय आवड आहे बरं, फक्त कुठंतरी ॲडमिशन घ्यायचं आणि कॉलेज करायचं, बस झालं तेवढंच. पण नंतर मग मी ज्यावेळेस आता 12वी झाली त्यावेळेस मला काय आलं मित्रांनो 12वी नंतर फेज कसा असतो असा. तर मित्रांनो आज मी कुठं चाललो माहिती आहे का, कॉलेजमध्ये. मित्रांनो कॉलेजमध्ये चाललो आहे ना, कॉलेजचा कॅम्पस पण दाखवतो कॉलेज कोणचं आहे कोणचं नाही. तर मित्रांनो आज चाललो आहे नगर मी एकटाच चाललो आहे, कोण माझ्यासोबत नाही आहे. ओमकार याला विशालसोबत. आता वाजलेत 12. मित्रांनो मग खरं सांगतो 2 दिवस जे माझ्या म्हणजे हे 2 दिवस नाही, हे म्हणजे जुलै महिना ऑगस्टची किती तारीख आहे आज 4 तारीख आहे, 5 तारीख आहे आज. हे जे म्हणजे हे जे एवढं जे इतके दिवस मी जे फेसमध्ये होतो ना, ते फेस कोणाचं यावं नाही मित्रांनो, हा टाईम कोणाचं यावं नाही प्लीज. आता कसं मी कसे दिवस काढले ते मलाच कळत आहे, कारण की मित्रांनो काहीच कळत नव्हतं. कुणी म्हणायचं सिव्हिल कर, कुणी म्हणायचं मेकॅनिकल कर, कुणी म्हणायचं BCS कर, कुणी म्हणायचं BA कर, नाही BA नाही सॉरी BCA कर. पण ऐका कोणाचं हाच विषय झाला. पण आता मी फायनल निर्णय घेतला आहे. तर चालू आहे कॉलेजला, ते कॉलेजला जाऊन तुम्हाला कळलं की मी कोणत्या कामासाठी गेलो आणि ते काम माझं कंप्लीट झालं का नाही. मित्रांनो 2 दिवस ब्लॉग मला तो म्हणजे ब्लॉग न काढलं त्याचं एक वेगळं टेन्शन, हे कॉलेजचंच वेगळं टेन्शन. घरचे फोन लावतो, घरचे ॲडमिशन घेतलं का नाही, बाकीचे पोरं कॉलेजमध्ये जायला लागली तू करतोस काय. आता घरच्या म्हणजे हे आता मागचे 2 दिवस नाही का, त्या 2 दिवसाच्या आधी 2 ब्लॉग ती एडिट करायची राहिली. आणखी नुसतं दिवस झोपायचो, उठायचो, कसं तरी वाटायचं, डबल झोपायचो. मी तुम्हाला सांगतो मी 2 दिवस रात्र झोपलोच नाही, दिवसा झोपायचं रात्र झोपायचंच नाही. रात्र नुसतं डोक्यात विचार काय करू काय नाही, काय करू काय नाही, काय करू काय नाही, असं विषय व्हायचं मित्रांनो. डबल 5:30 वाजता झोप लागायची, 5:30 वाजता 4-5 वाजता झोप लागायची, डायरेक्ट उठायचो 9-10 वाजता, डबल अंग करायचो, जेवण करायचो, डबल झोपायचो 1 वाजता, डायरेक्ट उठायचं 6 वाजता. असं रुटीन चालू होतं मित्र माझं. एकदम जेवण कसं असं कम्फर्ट झोन आणखी सगळं मी कम्फर्ट झोन 100% रिंगलो नाही आहे. तर चला तुम्हाला कॉलेजचा कॅम्पस कुठं दाखवतो. आज डबल प्रॉपर नगरमध्ये जायचं आहे, तिथे पण जायचं आपल्याला, तर काम आहे. तर ते काम पण दाखवतो काय काय नाही. तर चला फटाफट निघतो, कारण इथंच 12 वाजले तर आपल्याला 4-4:30 वाजेपर्यंत वापस यायचं आहे. तर चला निघू आपल्या राईडला. तर काय फायनली सगळा घाट चढून आता आम्हाला वरती मराठवाडी बशी टोल नाकेपाशी. मित्रांनो 2 दिवस झालं ना पाऊस. इकडं कालचा पाऊस चांगला नाही, परवाचा झालेला आहे वाटतं. कालचा पाऊस नाही इकडं, कसाच पाऊस नाही. आता एवढं नाद झालं आहे, नाद भयानक पण कसं काय काहीच एक काय आता आज एवढं दमाने घाट चढलं कधी एकदम मजा आली. चला मित्रांनो लवकर आपल्या कॉलेजला कसं लवकर काम आवरलं का, नगरमध्ये काम आहे, थोडं काम वगैरे करूया, लगेच निघूया. मित्रांनो मला कमी सांगा, हे टोल नाका काहीतरी बंद करून मी चालू करून गेला, आणखी पटकन सांगा कमेंटमध्ये. तर गाईज फायनली आपण पोहोचलो कुठं माहिती आहे का, पुणे बायपास हायवेवर. किंवा इकडं बायपास हायवे आणि तुम्हाला आपलं कॉलेज दाखवा. आपल्याला जायचं आहे तेव्हा इथं कॉलेजवर जायचं आहे, ह्या इकडं त्या कॉलेजवर जायचं आहे. आधी आपलं नगरचं काम कंप्लीट करून येतं, नंतर कॉलेजकडं. तर गाईज आपण आलतो नगरमध्ये ओमकारच्या मोबाईलचा मागचा बॅक पॅनल टाकण्यासाठी आलतो, पण ते म्हणते 2-3 दिवस लागतात. काय फॉल्ट आहे त्यांनाच का ते म्हणते कोण गेला, पॅनल टाकला, चालू झाला, ब्लिंक केला एकदा डबल, मग काय झालं त्याचा म्हणजे काहीतरी कॉन काहीतरी असतो तो गेला म्हणते. आता काय करू काय नाही. मी चालू आता कॉलेजला,
कॉलेजचं काम करतो आणि येतो वापस. काहीच बघा मी कॉलेजला चाललो बरं का. तुला माहिती आहे का सोलापूर हायवे म्हणून मी आपल्या आर्मीचा पुरासपूर एवढा बघा किती मोठा कॅम्प आहे. सगळा एवढा इंडियन आर्मीचा नाथखोळा जवळपास 100-200 एकराचा कॅम्प असतो जास्त म्हणलं तरी पण. नाथखोळा तर काही फायनली आपलं ॲडमिशन झालेलं आहे कॉलेज विश्वभारतीला. मित्रांनो ॲडमिशन करून घरीच चाललो आहे. जाता सर पण भेटले आपल्याला, निलेश सर पुढे गेले इथं इंडिकामध्ये इथं. तर काही चला शकतो घराकडं. ब्लॉग छोटा आहे, व्हिडिओ करायची होती मला जास्ती, पण आता टाईम डायरेक्ट 6:30 झाली. तर लवकर घरी जायचं. पूर जर आला ना अवघड येऊन जरा निघू लवकर घरी. तर काहीच नाही आलो तिच्यामध्ये आलो भेटले सर. आलो तर आम्ही कोण राईडला आता. काही स्पीड बघा आज. तर गाईज फायनल तिच्यावरून आलो. हा ड्रायव्हिंगचे क्लास लावले होते म्हणजे सर चालत होते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटून ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.